हाय. बाबा गंठन बघा. आणि पोरा झोपल्या अजून का उठर र. गाईस आपल्या इथं मेकअप झालेला आहे कम्प्लीट. नवरी दमले. तर गाईज गुड मॉर्निंग. तर मला सकाळी सकाळी चाय बनवायचं काम लागलं इथं. चाय उचलले माझं आता. तर मस्त चाय बनवतो मी आता. चाय पिऊन आपण जाऊया बघू कुठेतरी. आणि आजचा दिवस कसा जातोय ते बघा. आज तसं दिवस मस्तच जाईल. इथं बघता कंचे बाईचा ब्लाऊज परले इथं भरून. नाही काम आता चायचा टाइम चालू आहे. आणि दीदीची लग्नाची टेस्ट सो मी आता बघला असेल ब्लॉगमध्ये माझ्या की बारीकपणाचा मनोज बघितला असेल तुम्ही थंडा वारताना. तर आता मी आलेलो आहे धवला नाईला घेऊन इथं मंडपात. आणि दीदीचा ब्लाऊज द्यायचा होता म्हणून आपलं घेऊन आले आपण ब्लाऊज द्यायला इथं. तर बघता ही पोरा अजून झोपलाय. कवरा झोपत रा. आई दीदी ब्लाऊज नवीन कपडे घालतोय. आपल्याला काम लावून देतं वाटतं चप्पल शिवायचा. पुरी झोप आले. उठा रे. लाईट नव्हते आमच्याकडे. आताशी नाले 6ला लाईट आले. 6ला. मग कालने रात्री नव्हती आली का? एसी गाडी झोपले ती. भारी काम आहे मग. तुमच्या इथं संध्याकाळी आलं असतं ना. एवढे लवकर मेकअप बघू तर येतं बघ. हाय. बाबा गंठन बघा. आणि पोरा झोपल्या अजून का उठर र. लग्न मंडप आहे. जायचं तर 10 वाजले तरी पण चप्पल शिवणाऱ्याचं दुकान उघडलं नाही. आणि ती पोरं अजून 10 वाजले तरी झोपलेली कारण की त्यांची इथं लाईट गेलती. तर बघूया आपण आता घरीच जाऊया आणि कोमदीचं काम आहे ते पण करूया. आणि दीदीचा ब्लाऊज घेऊन भरलेला सोबतच घेऊन जाऊया आता तिच्या घरी. ही बघा आमची शाळा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल. पहिला आम्ही इथं शिकलेलो आहे. आता जाऊया आपण इथून मोज पण निघतच. दीदीची चप्पल शिवायला टाकलेली. आणि आता आपण कोमदीला घेऊन कुठेतरी चाललो आहे. आता बघूया कुठे जायचं आहे आपल्याला. कोमदी गेले आता ब्लाऊजचे द्यायला. ब्लाऊज डिझाईन केलेला. आणि आता इथून जाऊ आम्ही घरी. हिने मधीतच सांगितलं इथून आपल्याला घरी जायचं आहे कल्याणला. तर मला आलेला आहे वैताग. कारण की हिचा काय सामान आहे गंठन बिंठन घ्यायची पूजा द्यायची येतो. तर पूजा यायची का पण घरी जायला लागेल आपल्याला. जाम घुमायचं आज. बघूया आपला आजचा दिवस कसा जातो आहे. काहीच कल्याणला जाता जाता आमच्यासोबत प्रँक झालेला आहे. सारखा मला इथून घरून येऊन दीदी संची तर कोणाला ना कोणाला सोडायला जायला लागतं आहे. सकाळी धवलारीला सोडून आलो. आता बाबाला सोडून आलो. आता आईला सोडायला सांगितलं आहे. तर काय माहीत आता आपल्याला किती टाईम होतं आहे आणि कधीपर्यंत जाऊ आणि किती वाजेपर्यंत येऊ. जाम बेकार झाले माझ्यासोबत सीन. फायनली आपण आईला सोडलेली आणि आता आम्ही जाऊ. इथं आपण बघू शकता नवरीचा फोटोशूट. आता आपण जाऊया कल्याणला. चल त्यांना इथं बघताव ट्रॅफिक कवडी आहे. पूर्ण ब्रिज भरलाय. मंडळी आता आपण आलेलो आहे पूजेच्या घरी. आमच्या घरी जाऊन आलेलो आहे मी. तेव्हाच मास्क लावलेला आहे. तर आता बघूया पूजेच्या घरून आपल्याला ज्वेलरी घेऊन जायला लागेल. इथून दीदीसाठी मेकअप आपण बघताय तर पूजे भांडी असते किती. अजून एवढंशीच घसून झालं. अवतार बघू शकता. आपण याच्यामध्ये ज्वेलरी आणि आंबे घेऊन चाललेलो आहे घरी. काय तर आम्ही आताच घरी पोहोचलेलो आहे. सामान बिमान जाम घेतलेलं आहे.
आणि सकाळी 11 वाजता निघलेलो तर आता वाजलेले आहेत 4:30. आताशीनच आम्ही घरी आलो इथं. तू झोप लग रहा है का, तू सामान देख शकते इधर केवढा सामान आहे. याच्यामध्ये सगळं ब्लाऊज आहे. आणि आता आम्ही लिफ्टमध्ये आलो आणि बळतीच्या आलोय. गाईज आपली घरी येऊन एक झोप झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे दीदीची मेकअप करायला. तर याच्यामध्ये दीदीचा ब्लाऊज आहे आणि दीदीची दुपारी चप्पल शिवायला टाकलेली आहे ती घेऊन जायचं आहे. तर आता कोमलदी पण येते आपल्यासोबत. वाटतं कोमलदीची पण मेकअप करायची आहे. आता बघूया यांची मेकअप कशी होते. तिथून आपण चप्पल घ्यायला आलो आहे. आता चप्पल घेतली आपण. आता जाऊया दीदीच्या घरी. पण आता पोचलेलं आहे मंडपात. इथं बघ रा चौपनशे आता उठले हो. अजूनपर्यंत मंडपात कोणी आलेलं नाही. आता आपण करूया कोमलदीची मेकअप. आपले धवलारे नाही अजून झोपले. आता इथं पण इथं बघता करवलीचं मेकअपचं सामान कशी लपवते करवली. बघूया मधीचा मेकअप चालू आहे आणि ही दोघं इथं मस्त झोपा. या बघता मोबाईल नाही. आपली व्हॅनिटीची बॅग ओपन करून आपण हिचा मेकअप करून देतोय. तर गाईज इथं आपल्या दीदीची हेअरस्टाईल चालू आहे आणि आपली इथं चालू आहे मेकअप. तर कोमलताईची मेकअप करून द्यायची, मग दीदीची मेकअप करून देऊया आपण. आणि आळशी बघतात आपल्याला. गाईज आपल्या इथं मेकअप झालेला आहे कम्प्लीट. बरोबर थांब ना जरा तू. नवऱ्या कोणच्या ह्याला आले इथं आपल्या इथं. हा गेले तिथे टाकी भरले का बघायला. आणि आपण आता आतमध्ये बघता आपली नवरीचा झालेला. नवरी दमले. तर मंडळी यांची अजून तयारी चाललेली आहे. 10 वाजले इथं. सकाळचे तर सकाळचे 10 वाजता उठले. हा काही कामा नाही ते ना. भाई कौरी बघ मस्त मेकअप बिकअप करतं बघ. तयारी भारी चालली यांची. नाही यो चावा आले तर आज एक दाना घेऊन जायचे तू काम बाकी. काय बोल 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 ना आता. काय बोलू तू काहीतरी बोलत होता ना. घेतली माझी. अरे शाहू बनताना पोरी पटवायची आहे तुमच्यासारखं थोडी. काहीच आपण इथं बघता दीदीची मैत्रीण. ही आमची दीदीची मैत्रीण आहे. आणि आपल्या दीदीची मेकअप इथं कम्प्लीट झालेली आहे. इथं बघतो आपण कशी वाटते मेकअप. कमेंट करा हेअरस्टाईल वगैरे. नवरीचा फोटोशूट बघता नवरेवाल्यांच्या सोबत. तर गाईस आपण इथं बघता बाहेर. इथं बाहेर बघता किती पब्लिक जमा झालेली आहे इथं. आलेले इकडे. काय इथं मांडवण शर्तीतली बैल आणलेली आहेत. असा ब्लॉग काढायचा. आणि इथं नवरी वगैरे आलेली आहे.
नवरीसोबत किती लाईटी आल्या लोक बैल कशाला आहे ते जय जय काय इथं बैल चालले घेऊन. आता जाऊया आपण जेवणाची मध्ये. इथं भाऊजी वगैरे बघतो आपण. तर काही इथं जाम थकलेलं आहे मी. माझे कसे व्हिडिओ बनतात ते मला नक्की माहीत नाही. आता बघूया. आता नवरीला हलत लागते. आपण ती व्हिडिओ काढतोय आता. तर फक्त आपण इथं हिऱ्यावाले आलेले पाहुणे. तर इथं नवरीला गोर भरवायला लावले. इथून आपण चाललेलो आहे आता बाहेरचा नाच बघायसाठी. तर बघितलं असं तुम्ही जसं जर पहिल्यापासून आपला बिगो ब्लॉगर कधीपासून व्हिडिओ काढतोय. किती व्हिडिओ काढले तरी आपल्याला बघायला लागेल कसे काढले आहेत. त्याच्यामध्ये माझा आवाज नाही, ते बिगुनी काढलेले व्हिडिओ आहेत. आणि ज्याचा आवाज काढलेला आहे ते मी आहे. आणि आपला सस्ता ब्लॉगर आहे. काय दोन जास्त काय आता बोलताय का देखतोय आणि ह्यो आमचा बाबू आणि ह्यो आपला पोरींचा हिरो आलेला आहे इथं. ते बारक्या बारक्या पोरीला घेऊन फिरला असतं ह्यो. आता दादा सगळे जाऊन नाचून थकलेली आहेत आणि ते गेलेले आहेत जेवायला. आपण जाऊया जेवणाच्या मंडपात आता.
ही अजून जेवायला बसलेली मंडळी बघतो आपण इकडे. तरी आताशी जेवून खवरी थाली खायला माहिती का 4-5 जण हवी. नाचून थकलेला आणि याला आले झोप आता इथं. यांचे काय झाले तर बघता नवरी थकलेली इथं नाचून नाचून. नवरी बाई तुम्हाला कसं वाटतं इथं? जाम थकले कसं आहे आता? उद्या लगीन होऊन जाणार आहे तर मस्त वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं तुमची मैत्रीण चालली तर? मंडळी इथं आपलं पॅचअप करत घेतलाय सगळ्याचा. सगळं भरत लावले इथं. आणि इथं बघता आपला नवरीचा फोटोशूटच चालू आहे अजून पण. माझ्यासोबत पण फोटो काढलेले आहेत. तर आपण बघूया यांचा मेकअपचं पिकअप कसं आहे. सगळ्यांचा मस्तपैकी मेकअप टिकलेला आहे. नवरीचा मेकअप टिकले. हो ताई तुमचे पोर याला पकडा. पोरगा मला चिपकून होता आज. बाबूला विचार मामा पटला याला वाटतं बघा.